तू तुझी सगळी नाती तोडून टाकलीयस दादा, आणि मला नाही वाटत की तुझ्यासोबतही स्वतःचं काही नातं उडलं असेल. देवने मला माफ केलंय ना, तर असं वाटतंय की त्याने माझ्या स्वतःमध्ये एक नवीन आयुष्य निर्माण केलंय. मला तर वाटतं की काहीतरी अपशकुन होणार आहे. हे जे तुझे विचार आहेत ना, यामुळेच काहीतरी अशुभ होईल. ओम. हॅलो बाबा. ओम. मी सुमिरन बोलतेय. सुमिरन. हा, बोला. एवढ्या व्याकुळ का आहात? कारण सांगा. मी आता ध्यानातच बसलोय. कष्ट निवारणासाठी प्रार्थना करेन आणि त्या परमपिता परमेश्वरापर्यंत तुमची गोष्ट पोहोचवेन. बाबाजी, काही दिवसांपासून माझं मन खूप बेचैन आहे. अनुजचा फोन येतो, कट होतो. परत फोन येतो, परत कट होतो. मोठा मुलगा बऱ्याच दिवसापासून खूप उदास आहे. व्यवस्थित बोलतही नाही. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मुलीचं लग्न मोडलंच आहे. आणि आज तर असं झालं की बोलत राहा, बोलत राहा. ऐकत आहोत आम्ही. आणि आमचा इष्टही ऐकतोय. बाबाजी, दिवा जळतच नव्हता. मी खूप प्रयत्न करत होते, दिवा लागतच नव्हता. आणि जेव्हा लागला तेव्हा सारखा विझत होता. निश्चिंत राहा. काहीच अनिष्ट नाही होणार. तुमच्या जवळ तुमचा अनुज पोहोचून जाईल. लवकरच परत येईल तो. फक्त तुम्ही तुमच्या मनात शुभ विचार ठेवा. बस, सगळं व्यवस्थित होईल. शुभ शुभ होईल. शुभम. ओम. झालं बाबाशी बोलणं? मन हलकं झालं? हो. आता तर खुश आहेस ना? चल मग काहीतरी खाऊन घेऊया. न जेवता झोपल्याने अशुभ होतं. चल. अनुज व्याकुळ, पण खूप व्याकुळ आहे. हा प्रभाकरण सगळ्यांची व्याकुळता
मुळापासून संपवून टाकेल. कारण की प्रभाकरने विनाकारण काहीच नाही करत. कोर्टने पाठवलेलं नोटीस एक वेळ वापस आलाय. तुमच्या घरी कोणी नव्हतं. तुम्ही दुसरा कुठला तरी ॲड्रेस देऊन द्या जिथे कोणीतरी लेटर तुमचं घेऊन घेईल, म्हणजे रिसीव्ह करेल. तुम्ही एक काम करा की हे पेपर्स परत घरी पाठवा. यावेळी ते नक्की होईल. ठीक आहे. हे डिवोर्सचे डिटेल्स आहेत. डॉक्युमेंट्स मी तयार केले. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही साईन करू शकता. यालाही पाठवूनच देऊ. तसं हे डॉक्युमेंट जे आहेत ते इथूनच पोस्ट होतील ऑफिसमधून. ठीक आहे, तुम्ही पाठवून द्या. तसं या डॉक्युमेंटमध्ये एक पॉईंट मिसिंग आहे. कोणता पॉईंट? डिवोर्ससाठी एक खूप मोठं व्हॅलिड रिझन हवं होतं. ते कोर्ट तुम्हाला तेव्हा विचारेल जेव्हा अनुदामिनी तुम्हाला डिवोर्स द्यायला नकार देईल. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? नाही, यामध्ये असं काही विचार करण्यासारखं नाही आहे. खूप प्रकारचे आरोप आहेत जे तुम्ही त्यांच्यावर लावू शकता. जसं की ती चरित्रहीन आहे, किंवा तुम्हाला तिच्यापासून जीवाचा धोका आहे, नाहीतर तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी चक्कर चाललाय. हो, हे तुम्ही बोलू शकता. तिचं अफेअर चाललाय असं सांगितलं तर ती आपोआपच चरित्रहीन सिद्ध होईल आणि त्यामुळेच तुम्हाला डिवोर्समध्ये हेल्प होईल. येस, वी कॅन डू दॅट. काय बडबड करताय तुम्ही? मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही बोलतच आहात. मी अशा प्रकारचे घाण आरोप नाही लावू शकत. मग मला डिवोर्स मिळो किंवा न मिळो, पण मी अनुदामिनीवर असे घाणेरडे आरोप नाही लावू शकत. आय एम सॉरी देवसाहेब, पण लोक त्यांच्या पत्नीशी डिवोर्स मिळवून घेण्यासाठी अशाच प्रकारचे आरोप लावतात. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या बायकोपासून डिवोर्सच हवा आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग. हे बघा देवसाहेब, मला नाही माहीत की तुमचं आणि तुमच्या बायकोच्या मध्ये काय चाललं आहे ते, पण मला हे माहिती आहे की तुम्ही तुमच्या पत्नीवर खूप प्रेम करता आणि खूप रिस्पेक्टसुद्धा. मग हे अचानक एकदम डिवोर्सपर्यंत गोष्ट येणं आणि अशा प्रकारचा निर्णय घेणं, मला खूप आश्चर्य वाटतंय. अशा प्रकारची केस पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात आली आहे. ठीक आहे, आपण एक काम करूया. तुम्ही यावर थोडा आणखी विचार करा. ठीक आहे, नंतर आपण प्रोसेसला पुढे घेऊन जाऊया. नाही नाही, असं करण्याची गरज नाहीये. माझ्याजवळ पॉईंट आहे, माझ्याकडे पॉईंट आहे. आणि हे पेपर्स मी येणाऱ्या काही दिवसातच साईन करून टाकेन. इगो, दिस इज कॉल्ड फॉल्स मेल इगो. कधीच संपणार नाही, कधीही संपणार नाही. आणि त्यामुळे नाती आणि आयुष्य दोन्ही संपणार. नॅन्सीला नवीन जीवन देण्यासाठी ते माझं जीवन अडचणीत टाकतायत. आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. आय थिंक देव नुसतं भटकतोय, आणखी काही नाही. आय एम शुअर देवला लवकरच रिअलाइज होईल. आणि नाही सुद्धा झालं तर लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट्स. सगळं जाणून बुजूनच केलं जात आहे. आणि ते सुद्धा
खूप काही नजरअंदाज करून ते जे काही करत आहेत ते ठीकच आहे. अनुदामिनी, तुमच्यामध्ये हिंमतच नाही तर समजदारी सुद्धा आहे. तुम्ही देवच्या दूर राहून सुद्धा त्याला साथ देऊ शकता आणि आम्ही तुमच्या जवळ, आम्ही तुमच्या सोबत असून सुद्धा तुमचा साथ देऊ शकत नाही. तुम्ही परत विचारात पडलात. आजकाल ना तुम्ही खूप विचार करता. कधी कधी विचार करणं चांगलं असतं. तर मग कधी कधी तुमचे विचार माझ्यासोबत सुद्धा शेअर करू शकता. हो, का नाही? तर मग सांगा, तुम्ही काय विचार करत होता? आता जे विचार करत होतो ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. बघितलं, मला माहित होतं तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करूच शकत नाही. म्हणून मला वाटतं की या घरात असं कोणीतरी यावं जिच्यासोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करू शकाल. आणि मला वाटतं की माझी वहिनी बिलकुल अनुदामिनी सारखी असावी. काय झालं दादा? अनुदामिनीचं नाव ऐकताच एकदम. बट शी इज मॅरिड. ती देवची पत्नी आहे. हो, मला माहित आहे. म्हणून तर मी म्हणते की त्यांच्या सारखीच असली पाहिजे. मी तर त्यांनाच म्हणणार आहे की तुमच्यासाठी एखादी नवरी शोधावी, कारण की तुम्हाला माझी आणि डॅडची दोघांची पसंत नाही आवडत. बट आय एम शुअर की तुम्हाला अनुदामिनीची पसंत चांगली वाटू शकते. मी खूप प्रेम करते तुमच्यावर. कदाचित हेच माझी चूक आहे. जे काही होतंय मन त्याला सहन नाही करू शकत आहे. पण यावेळी मी स्वतःला कमकुवत सिद्ध नाही होऊ देणार. तुम्ही माझ्यासोबत जे काही करत आहात मला माहितीये की ते मुद्दामून करत आहात. त्या जुन्या फालतू कारणांवरून जे नातं जुळू नाही शकलं त्याच नात्याला खरं मानून मला शिक्षा देत आहात. आणि जे नातं जुळलंय त्याला नजरअंदाज करून स्वतःला मला माहितीये या वेळच्या भांडणात आपण दोघंही काही ना काही गमावणार आहोत. कदाचित मला हा विश्वास आहे की तुम्ही फक्त माझेच आहात. आणि तुम्हाला ही खात्री आहे की
मी कधीच तुमच्या विरोधात नाही जाणार. जीवन तर एक दुसऱ्याच्या शिवायही जगू शकतो, पण या पश्चातापासोबत की आपण एक दुसऱ्याचे असूनही एकमेकांसोबत नाही. मला माहिती आहे की मी आजपर्यंत तुला हसण्याचं न सुखात राहण्याचं एकही कारण दिलंय. आज आनंदाचं क्षण आहे. मला वाटतं की तू तुझ्या सगळ्या अश्रूंना पुसून टाक, कारण की आजपासून पुढे मला तुझ्या डोळ्यात अश्रू नाही, फक्त आणि फक्त सुखच बघायचं आहे. छोटे साहेब तुझ्यावर प्रेम करत होते आणि तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. ते आजही तुझ्यासाठी प्रेषित आहेत, देवदूत आहेत, आणि मी फक्त आणि फक्त नावापुरता पती. कोणाचा बदला घ्यायचाय तुम्हाला? माझ्याकडून की छोट्या साहेबांकडून? खूप लवकर माझी लीगल नोटीस तुझ्यापर्यंत पोहोचेल. डिव्होर्स पेपरची नोटीस. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मळ ग तू, कांचन ग तू, चंचल ग तू. गोड गोड ग तू परी, नीला
श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या धरेची गपरी. तू इथे काय करायला आलीयस? तुला भेटायला. बघ ना, तुला भेटायला सुद्धा मी रिकाम्या हातीच आले. खरं तर आता काही सोबत ठेवण्याची सवयच नाही राहिली. माझं जीवन एकदम खाली झालंय अनुदामिनी. मी तुला काही मागायला नाही आले, काही द्यायला सुद्धा नाही आले. मी तर फक्त तुला काही सांगण्यासाठी आले आहे.